ते 1500ला आहे. 15 2000 आहे पण 1500ला. जरी व्हिडिओमध्ये तुम्हाला मोठा असा हलवा दिसत असला तरी मी आणली होती सुरमई. तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात सुरमई फ्राय. सुरमईच्या कितीही तुकड्या खाल्ल्या तरी त्या कमीच. तर होता अजून कर्दी मसाला आणि 20 वर्षापूर्वी खाल्लेली गोव्यामधली कुरकुरीत अशी स्टफ कर्दी भेंडी, पालक बुर्जी आणि शिंपल्यांचं हिरवं कालवण. सकाळची सुरुवात बाजारात जाऊन झाली आणि असं हे आमचं फिश मार्केट आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन होता हा हलवा. नुसता डोळा माझा त्या हलव्यावरती होता. खूप सारे कॅल्क्युलेशन करून मग मी फायनली आली माझ्या बजेट फ्रेंडली सुरमईवरती. मग मी थोडंसं हलव्याबरोबर फ्लॉन्ट केलं आणि फायनली मावशीनं सांगितली सुरमई कापून दे. मग त्या वाटच पाहत होत्या. म्हटलं थांबा मावशी, मी तुला शूट करते, कारण माझी ही मावशी आहे ना माझ्यापेक्षा जास्त फेमस झाली आहे. तर आता मासे कापतानाचा व्हिडिओ तुम्हा लोकांना आवडतो म्हणून खास तुमच्यासाठी हे शॉर्ट घेतलेत. आता येते कॅल्क्युलेशनवरती. काही लोक मला मध्ये एका व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं की मी मासे घेताना कॅल्क्युलेशन करते, सकाळसाठी वेगळे संध्याकाळसाठी वेगळे. तर प्रत्येकजण करत असतो, कारण ही घरातली बाई ही कॅल्क्युलेशन करूनच घर चालवत असते. तर यात काही लाजण्यासारखं नाही. कारण मला खूप लोकांनी मेसेज केले तुम्ही खाण्याच्या बाबतीत काय कॅल्क्युलेशन करतात. पण हेच फॅक्ट आहे, आपण कितीही कमवत असलो तरी खाण्याच्या बाबतीत घेण्याच्या बाबतीत आपण कॅल्क्युलेशन करतोच. त्याशिवाय घर चालत नाही. म्हणा ही मराठी माणूसाची वृत्ती असेल किंवा आपलं ते बजेट ठरलेलंच असतं. आणि हा आमचं फिश मार्केट. मावशीने मला शिंपल्याही दिल्या आणि कर्दीही पॅक करून दिली. तर खूप लोकांनी म्हटलेलं की तुमचं फिश मार्केट कुठे आहे. तर इथे येत नाही, या बायका आहेत ना गावच्या रानातल्या भाज्या घेऊन बसतात. तर मी येताना इथून पालक आणि मुळा म्हणजे यांच्या घरच्या भाज्या असतात त्या मी घेतल्या. आणि थोडं पुढे आलं ना की हे सुक्या मासे घेऊन कोळणी बसतात. प्रॉपर अशा ह्या मावश्या आहेत ना, खूप छान अशी स्वच्छ अशी सुके मासे असतात. बघूनच पांढरा फटक हा जवळा बघूनच मी हा एक जवळा घेतला. आणि पापलेट इथे होते, सुके पापलेट. ते कसे करायचे मला रेसिपी नाही माहिती, पण मी एकदा ट्राय करणार आहे. मग मी भेंडी घेतली. तर कर्दीपेक्षा भेंडी महाग मला मिळाली. असो, तर आजची माझ्या माशांची शॉपिंग. मी ही साफ केलेली कर्दी घेतली, सुरमई घेतली आणि सुका जवळासुद्धा घेतला आणि शिंपल्याही घेतल्या. मी बाजारातून आली तेव्हा मुलं उठली होती आणि आमचा हा नाश्ता म्हणजे ना, जर इडली डोसा वगैरे असं संडेचं नाही बनलं ना, तर सॅटर्डेला जरा चपात्या पोळ्या असं जरा जास्त करून ठेवायचं. आणि हे असं डबल रोटीतलं ऑमलेट फार आवडतं. म्हणजे आम्ही आरामात एक खाल्ली ना की मस्त असं पोट एकदम फुल होऊन जातं. मुलांचं माझं सगळ्यांचं असं फेवरेट आहे. आम्ही मस्त आवडीचा नाश्ता केला. जेवणाची सुरुवात माझी चपाती करून, भात लावून आणि आमटी करून होते. तर तेलामध्ये लसूण कढीपत्ता टाकला, हिंग टाकलं, कांदा आणि टोमॅटो टाकले आणि नंतर ही मस्तपैकी मसूरची डाळ थोडा वेळ मी भिजत ठेवलेली, ती छान अशी मसाल्यात अशी चांगली फोडणी दिली आणि मग शिजत ठेवली. नॉनव्हेज बरोबर मसूरची डाळ मस्त लागते. मग आता आणलेले मासे स्वच्छ पाण्याने धुवून त्यांना मॅरिनेट करायला घेतलं. आपलं कोकम आगळ, मसाला, हळद, मीठ हे नेहमीचंच असतं, ते सगळ्या मास्यांना लावून असं मस्त मॅरिनेट करून ठेवलं. आता ही सुरमई खूप जास्त होईल म्हणून डब्यामध्ये अर्धी पॅक करून ठेवली. मग एका साईडला भात परतला आणि शिंपल्या असं उकडत ठेवल्या होत्या. ही छोटी कर्दी ना साफ करून कोणी दिली ना तर एवढी छान आणि टेस्टी लागते ना. पॅनमध्ये असं लसूण टाकलं, खूप सारा कांदा मी आधी चिरून घेतला, म्हणजेच आरवकडनं मशीनमध्ये लावून चॉपरमध्ये करून घेतलं. आणि टोमॅटोही बारीक असा टाकून मस्तपैकी ही कर्दी आहे ना कांद्यावरती परतून घेतली आणि वरून कोकम टाकलं आणि ही नुसती वाफेवरती शिजवून घ्यायची. एवढी टेस्टी लागते ना ही कर्दी, यमी. आता माझा एक लेक आहे ना,
तो नॉनव्हेज फिश खात नाही, तो चिकन अंडं वगैरे खातो. मग त्याच्यासाठी अशी भुर्जी करायला घेतली. तेलामध्ये लसूण कांदा टाकला आणि हां, मी ह्यामध्ये ना पालक टाकलं, कारण हेल्दी असं जावं आणि मी फ्रेश पालक घेतला होता जस्ट म्हणून. मस्त पालक शिजला ना तेलामध्ये की मग 2 अंडी फोडून टाकली आणि मस्त गरमागरम अशी पालक भुर्जी हेल्दी अशी सोप्या पद्धतीने पटकन होणारं अशी भुर्जी तयार केली. आता मला ना करायची होती सुरमई फ्राय व्हायरल पद्धतीची, म्हणजे तेलावरती मसाल्यात टाकून अशी फ्राय करून घ्यायची होती. पण विचार केला मुलांनी नाही खाल्ली तर, कारण मुलांना ना हे रवा लावलेली तांदळाचं पीठ लावलेली वरून कुरकुरीत अशी सुरमई आवडते आणि मला ट्राय करायची होती पण मी ती केली नाही. नेक्स्ट टाईम नक्की करेल, कारण ती खूप आता सध्या व्हायरल आहे. म्हणजे प्रत्येक चॅनलवरती ते थोडासा तेलामध्ये मसाला टाकायचा आणि थोडा कांदा टाकायचा आणि वरून फक्त सुरमई टाकायची आणि ती फ्राय करायची. आणि मग ते फ्राय झाल्यानंतर आहे ना, ही भेंडी मी अशी उभी चिरून घेतली. आता ह्या भेंडीचं स्टफिंग कर्दीचं असतं. ही रेसिपी आहे ना ट्रॅडिशनली गोव्यामध्ये मी 20 वर्षापूर्वी खाल्लेली. म्हणजे असं घरगुती घरामध्ये आम्ही जेवणासाठी गेलो होतो, तेव्हा तिथे त्या लोकांनी खाल्ली होती आणि ती भेंडी आणि कर्दी याची चव आहे ना मला केव्हापासून होती. म्हटलं चला आपण आज ट्राय करू. आता ही माझ्या पद्धतीने मी केली, मला प्रॉपर रेसिपी नाही माहिती, पण मी अंदाज पंचे केली, पण खूप टेस्टी झाली होती. भेंडी फ्रायचा स्वाद त्या कर्दीमध्ये येतो ना, ते खाताना खूप यमी लागते. आणि मग तेलामध्ये कढईमध्ये मस्त कांदा हे केला आणि कोथिंबीर आणि लसूण याचं वाटण केलं आणि वरून आहे ना मी हिरवं वाटण रेडीमेड आणलं होतं, कारण मला वेळ नव्हता खोबऱ्याचं वाटण काढायला, ते टाकलं आणि शिंपल्या मस्त असं शिजून दिल्या. आता मग मी हे जेवण माझं तयार झालं आणि मी अशी थाळी सजवायला घेतली. म्हणजे पहिल्यांदा भुर्जी लावली, भात आणि चपाती ठेवली आणि ही कर्दी स्टफिंग कर्दी भेंडी ठेवली आणि कर्दी मसाला ह्या नुसताही आपण खूप खाऊ शकतो. आणि मग हे तिसऱ्या म्हणजे शिंपल्यांचं हिरवं कालवण आणि मसूरची आमटी आणि सुरमई, असा हा आपला रविवारचा बेत आणि मेनू झालेला आहे तयार. आणि ह्या सुरमई फ्राय करताना आरो मला सारखा बोलत होता, मम्मा मला टेस्टला बोलो. आता हे त्याला टेस्ट करायचे होते आणि 2 सुरमईचे तुकड्या खायच्या होत्या, म्हणून हे सर्व नौटंकी आहे त्याची. चलो तर बाय, पुन्हा भेटू नव्याने. बाय बाय. Like, share and subscribe.